खूप लोक मी जेव्हा म्हणतो की नोकरीपेक्षा व्यवसाय बरा, तर ते मला कमेंटमध्ये विचारतात की तुमची मुलं काय करतात आणि तुमच्या गॅरेजवरती जी पोरं काम करतात त्यांना तुमचा सल्ला काय असतो. पहा, प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे. मी हे छोटंसं दुकान सुरू करणार आहे एक 10-15 दिवसात, स्पेअर पार्टचं, जे आपल्या कोकणामध्ये मिळत नाहीत ते पार्ट आणून ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे गॅरेजच्या बाहेरच. आणि नुकताच माझा मुलगा 12वी पास झाला आहे. आता त्याला मी इथे हे दुकान सुरू करून देणार आहे. आता राहिली गोष्ट माझ्या वर्कशॉपच्या मुलांची, त्यांना मी नेहमीच सांगत असतो की बाबांनो, लवकर लवकर शिका, स्वतःचे गॅरेज चालू करा. मी काय आयुष्यभर तुम्हाला पुरणार नाही आणि तुम्हीही मला आयुष्यभर पुरणार नाही आहे. विचारसरणीचा फरक असतो. तुम्ही काय बोलता तसे वागता का, हे फार महत्त्वाचं असतं. आता हे दुकान मी स्पेअर पार्टचा मुलग्याला सुरू करून देणार आहे. त्याला गॅरेजला घेऊन यायला लागलो मी. परीक्षानंतर पास जसं झाला, पास होईपर्यंत मी त्याला आणणार नव्हता वर्कशॉपला. जसा पास झाला त्याला म्हटलं, चल तुला व्यवसाय शिकवतो, गॅरेजमध्ये घेऊन येतोय, रोज त्या मुलांसोबत काम करतो. आणि मी त्याला सांगितले, तू फक्त पार्टची माहिती घे, नावं समजून घे, म्हणजे तुला सोपं होईल. आणि पुढील 3 वर्ष मी तुझ्यासोबत आहे. तुला कुठले पार्ट मागवायचे, ते कसे विकायचे, कुठून स्वस्त मिळतात आणि किती रुपयाला आपण विकू शकतो, कशी सेवा द्यायची. रात्री 2 वाजता जरी कोणी फोन केला एक असा ब्रेक ऑइलच्या बॉटलसाठी, तरी तुला उठून आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला मी समजावत आलो आहे आत्तापर्यंत. आणि याच्या पुढेही त्याला 3 वर्ष मी सोबत घेऊन चालणार. अपेक्षा आहे की 3 वर्षात तो शिकेल आणि व्यवसायात वृद्धी करेल. चला बघा त्याला कसं काम करायला लावलं आहे मी. एन्जॉयचं काम चालू आहे. ही वॅगनार एक आपल्या मित्राचे आहे, इंजिन लॉक झाले. ही एक XUVचं इंजिन जोडायचं आहे, कॉन्टोचं इंजिन तयार आहे, पोलोचं इंजिन उघडलं आहे आणि ही एक वॅगनारचं काम चालू आहे. आणि हा बघा, हा माझा चिरंजीव, तो आता काय करतोय, सस्पेन्शन उघडतोय. कष्ट केल्याशिवाय काही सिद्ध होत नाही, काही साध्य होत नाही आणि कष्टाशिवाय पर्याय नाही आहे, हेच त्याला शिकवतोय. बाकी तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असू देत आणि आशीर्वादही त्याला मिळू देत आणि व्यवसायात तो सक्षम होऊ दे, एवढीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. आणि तुम्ही लोकांनीही त्याला शुभेच्छा द्या की त्याला माझ्या जायच्या अगोदर तो स्वतःच्या पायावर उभा राहू दे. आता उत्तर मिळालं. ज्यांचे प्रश्न असतात की तुम्ही सगळ्यांना म्हणताय व्यवसाय करा, व्यवसाय करा, व्यवसाय करा, मग नोकरी कोणी करायची, नोकरी करायची कितपत, जोपर्यंत आपण भांडवल जमा करतो. भांडवल जमा झालं की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि 3 वर्ष त्यासाठी द्यावीत. यश 100% मिळणार.